रामकृष्ण हरी. पूर्वीच्या काळी आयुर्वेदिक औषधवाले गावोगावी जाऊन लोकांवरती उपचार करायचे आणि त्यावेळेस उपचार घेत असताना जर आपल्याला एखादी जखम झालेली असेल तर त्यासाठी त्या आयुर्वेदिक औषधांवाल्यांकडे एक गोळी असायची. ती गोळी आपल्या त्या जखमेवरती ठेवली की ती त्या जखमेचं पूर्णपणे विष काढून घ्यायची. तदनंतर ती गोळी पुन्हा पाणी साफ केली की पूर्वपदावर यायची. सांगण्याचं तात्पर्य एवढं, जर आपल्याला भगवंत प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या सानिध्यात जाणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या वाणीतून येणारा प्रत्येक शब्द हा ऐकणं खूप गरजेचं आहे आणि त्याच वेळेस आपल्यात परिवर्तन 100% होईलच. त्यासाठी आपल्याला भगवंताचे नामस्मरणही करण्याचं खूप गरजेचं आहे. जे संत आपल्याला त्यांच्या वाणीतून, जे कीर्तनातून किंवा अभंगातून जे सांगतात ते ऐकणं खूप गरजेचं आहे. हे वारंवार सांगण्याचं कारण ही तसंच आहे. कारण जर आपल्या डोळ्यामध्ये एखादा खडा गेला तर तो काढण्यासाठी आपण त्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये ड्रॉप सोडतो. आता नंतर तो खडा अलगद निघतो. पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं. तर त्यामध्ये लोणी टाकायचे. लोणी टाकल्यानंतर तो खडा अलगद असा निघायचा आणि डोळ्याला खूप थंडावा मिळायचा. सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की आपल्यातील वाईट गुण बाहेर निघण्यासाठी आपल्याला संतांच्या सानिध्यात जाणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कीर्तन, भजन या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे. ग्रंथ वाचन केलं पाहिजे. भगवंताच्या आरती सकाळ संध्याकाळ केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्याला भगवंत खऱ्या अर्थाने कळेल त्याच वेळेस आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. त्यासाठी आपल्याला भगवंताचं नामस्मरण खूप खूप गरजेचं आहे. दिवसातून 3-4 वेळा तरी नामस्मरण घ्या. त्याच वेळेस आपल्यातील वाईट गुण हे निघून जातील किंवा आपल्यात बुद्धीमध्ये जे वाईट विचार आलेले आहेत ते नक्कीच परिवर्तित होतील आणि चांगले विचार आपल्या निर्माण होतील. भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की आपल्यावरती कुठल्याही प्रकारचं असं एखादं विघ्न आलं तर ते घालवण्याची ताकद फक्त भगवंतामध्येच आहे. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.